जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी वेळेला जे सांगितलं होतं की या रस्त्याच्या गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड चालणार नाहीये, मात्र तडजोड केली जाते हे पाट्यावरून पण दिसतंय आणि प्रत्यक्षात पण दिसतंय। त्यामुळं या रकमेची आणि या रस्त्याचा जो गॅप आहे तो गॅप नक्की कसा भरून निघणार, त्याबरोबर या पाईपा ज्या पाईपा इस्टिमेटमध्ये आहेत त्या इस्टिमेटमधल्या पाईपांच्या ऐवजी जुन्याच पाईपा आहेत। त्यामुळं जुन्याच कामावरती यांनी फक्त मुलामा दिलेला आहे आणि ते क्लिअर आपल्याला दिसतंय, कारण हे काम इथपर्यंतच नवीन ओतलेलं आहे आणि तो फक्त पापुद्रा ओतलेला आहे। त्याच्यावरती पूर्वीचं काम आहे, ह्याच्या आत पूर्वीचं काम आहे, बघितलं तर ते आपल्याला लक्षात येऊ शकतं। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जात झालंय, हे सगळं सिमेंट हाताने निघतंय आणि पाणी बिणी मारलेलं नाही आणि काम अतिशय बेकार परिस्थितीत केलेलं आहे। 11,39,00,000 रुपयाच्या रस्त्याचं काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय तोच रस्ता आहे जो गोंदवले बुद्रुक येथून शेवरी या गावाकडे जाणार आहे। या रस्त्याची लांबी आहे साधारणतः 8 किलोमीटर आणि हा रस्ता बनवत आहेत शिवसमर्थ डेव्हलपर्स तळमावली। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू आहे आणि या कामाच्या ठिकाणी खरं 6 मोहरे आहेत आणि याबाबत इथल्या ग्रामस्थांनी काही आरोप केले आहेत या कामावरती आणि हे आरोप काय आहेत ते बघूया। त्याच्या अगोदर आपण या रस्त्याच्या बाबत नक्की काय अवस्था आहे त्या अगोदर बघणार आहोत। या ज्या ठिकाणी आपण हा पूल बघताय या पुलाच्या ठिकाणी जो बेस आहे पुलाचा तो पूर्णपणे पूर्वीचाच असल्याचा आरोप या ठिकाणच्या लोकांनी केलेला आहे। कारण आता इथं जी लोक आहेत ती स्थानिक ग्रामस्थ आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी नवीन हे काम करायला पाहिजे होतं, पण हे काम पूर्णपणे उकरून न करता थेट पूर्वीचा जो पूल होता या ठिकाणी साधा त्याच ठिकाणच्या पुलाच्या पाईपवर हे कॉन्क्रीट ओतलंय असा आरोप इथल्या लोकांचा आहे। मग नक्की ते कसं ओतलंय किंवा तिथं काय झालंय ते आपण प्रत्यक्षात बघणार आहोत। या रस्त्यावरील ज्या पुलाच्या बाबत ग्रामस्थांची काही साशंकता होती तेच काम आपण आता इथं बघणार आहोत। खरं तर हा जो पूल आहे तो पूल संपूर्णपणे उकरून तयार करणं आवश्यक असताना सुद्धा संबंधित ठेकेदारांनी हा पूल आहे तो पूर्णपणे त्याच पुलावरती हे कॉन्क्रीट ओतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण हा पूल जर व्यवस्थित आणि नवीन असता तर या पुलाची जी माती आहे ती ही काढली असती। आता इथं संपूर्णपणे हे संपूर्ण ढासळलेलं आपल्याला पाहायला मिळते। हा जो बेस आहे तो बेस फक्त पूर्वीचा आहे आणि या बेसवरती अस्ताव्यस्तपणे हे कॉन्क्रीट केल्याचं आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय। त्याचबरोबर या पाईपा ज्या पाईपा इस्टिमेटमध्ये आहेत त्या इस्टिमेटमधल्या पाईपांच्या ऐवजी जुन्याच पाईपा आहेत। त्यामुळं जुन्याच कामावरती यांनी फक्त मुलामा दिलेला आहे आणि ते क्लिअर आपल्याला दिसतंय, कारण हे काम इथपर्यंतच नवीन ओतलेलं आहे आणि तो फक्त पापुद्रा ओतलेला आहे। त्याच्यावरती पूर्वीचं काम आहे, ह्याच्या आत पूर्वीचं काम आहे, बघितलं तर ते आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि त्याचाच प्रूफ आपण खाली बघतोय। कारण ज्या ठिकाणी हे नवीन असणं आवश्यक असताना सुद्धा हे पूर्णपणे जुनंच आहे। त्यातला संपूर्ण परिसर जर पाहिला तर हा बेस त्यांनी नवीन करणं गरजेचं होतं, मात्र कॉन्क्रीटचा थर जो स्लॅबच्या फळ्या मारून तयार केलेला आहे त्यामुळे या ठिकाणच्या कामाची गुणवत्ता इथल्या ग्रामस्थांच्या नुसार तेवढीशी चांगली नसल्याबाबत आक्षेप घेतलेला आहे। आता रस्त्याच्या वरची बाजू आपण बघणार आहोत। हा रस्त्याचा वरचा भाग आहे आणि या भागापासून जो हा पूल आहे त्या पुलापर्यंतचा मधला गॅप तो कंपनीने तसाच मोकळा ठेवलेला आहे। हा पूल किंवा हा वरचा बेस त्या पुलाच्या तिथपर्यंत चिटकावणं आवश्यक होतं, मात्र तसं काही इथं झालेलं दिसत नाहीये। ही पूर्णपणे माती आपल्याला पाहायला मिळते, ही सगळी मातीच आहे। त्यानंतर या रस्त्यावरती गेले अनेक दिवसांच्या पासून पाणीच मारलेलं नाही, तर त्याचा प्रूफ पण आपण बघतोय। हे पूर्णपणे निघून चालले पाणी न मारल्यामुळं, कारण हे सिमेंट जे आहे ते परिपूर्णपणे टणकच झालेलं नाहीये। त्यामुळं हा रस्ता ज्या वेळेला तयार करायचं सुरू झालं तेव्हापासून आमदार जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी 11,39,00,000 रुपयाची कोनशिला गोंदवले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या जवळ लावलेली आहे। मात्र या रस्त्याच्या ठेकेदाराने जी दुसरी पाटी लावली जी मानगंगेच्या पुलाजवळ आहे ती 9,19,42,00,000 अशा पद्धतीची लावलेली आहे। म्हणजे या रकमेमध्ये पण तफावत आहे। नक्की जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड चालणार नाहीये, मात्र तडजोड केली जाते हे पाट्यावरून पण दिसतंय आणि प्रत्यक्षात पण दिसतंय। त्यामुळं या रकमेची आणि या रस्त्याचा जो गॅप आहे तो गॅप नक्की कसा भरून निघणार त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत। या रस्त्याबाबत गोंदवले ग्रामस्थांच्या काही तक्रार आहेत, काही आक्षेप आहेत, ते नक्की काय आक्षेप आहेत त्यांच्याकडून समजून घेऊया। काय सांगाल
आपलं नाव काय? माझं नाव शिवाजी पाटील. काय रस्त्याबाबत काय सांगाल तुम्ही? रस्त्याचं काम निकृष्ट दर्जात झालंय. हे सगळं सिमेंट हातानं निघतंय आणि पाणी बिणी मारलेलं नाही आणि काम अतिशय बेकार परिस्थितीत केलेलं आहे. म्हणजे आता अजून नवीन असताना सुद्धा असं असताना सुद्धा हे काम एकदम खराबच दिसतंय सगळं. पुलाबाबत काय बघितलं तुम्ही आता? पुलाबाबत आम्ही बघितलं तर पुलाला सगळं जुनच आहे काम आणि त्याला फक्त त्यांनी वरनं सिमेंट नुसतं हातानं लिपलेलं आहे. पायपा जुन्याच वापरलेत आणि ते काय पाणी आल्यानंतर टिकणार पण नाही. सगळं सिमेंट बिमेंट त्यांनी नुसतं वरच्यावर करून मुलामा करून हे तयार केलेलं आहे. किती वर्षात रस्ता झाला? हा रस्ता कमीत कमी एक 15-20 वर्षातून झालाय. खरं तर या रस्त्याची गुणवत्ता नाही असं सगळ्या ग्रामस्थांचा आक्षेप आहे. तुमची मागणी काय असेल? हा रस्ता 1 नंबरचा व्हावा, कारण का एक तर हा रस्ता जास्ती दिवसातून झालेला आहे, त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली असावी आणि रस्ता चांगला व्हावा. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला त्याच ठिकाणची माती लावलेली उकरून, मुरुम टाकला नाही, मातीच टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मगाशी पण तिथं. काय सांगा? ते बरोबर आहे, पण माती तर राहणारच नाही आणि ती मातीमुळे तो रस्ता पण राहणार नाही. मग त्या कॉन्ट्रॅक्टरकडून आता काय मागणी करायला नक्की? कॉन्ट्रॅक्टरनं हा रस्ता चांगल्या प्रतीचा करावा, पुलाची कामं परत नवीन करावी त्याने आणि रस्ता सगळा चांगल्या प्रतीचा तयार झाला पाहिजे. गोंदवले ग्रामस्थांच्या जी भूमिका होती गोंदवले ग्रामस्थांची ती आपण ऐकलेली आहे, कारण या रस्त्याच्या ठेकेदाराबद्दल अनेक आक्षेप आहेत आणि हे आक्षेप आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहिलेला आहे. खरं तर हा रस्ता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील आहे. अनेक वर्षांपासून एवढ्या मोठ्या रकमेचा हा रस्ता तयार झालेला आहे. हा रस्ता जर चांगला झाला तर या ठिकाणचे स्थानिक शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, त्याचबरोबर शेवरीला ये जा करणारे लोक असतील, यांच्यासाठी खरं तर हा महत्वपूर्ण रस्ता आहे. मात्र इतका महत्वपूर्ण रस्ता असताना सुद्धा या रस्त्याकडे संबंधित ठेकेदारांना निष्काळजीपणा केल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे. कारण या ठिकाणी जर हा रस्ता आता निष्काळजीपणात केला तर हा रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची आणि पुढं अडचण येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं इथं आता जो रस्ता झालाय त्या रस्त्याचं काम परिपूर्ण व्हावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.